नमस्कार मित्रांनो, रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, नुकतंच कोलकात्यामधील मेडिकल कॉलेज येथे एक दुर्दैवी घटना घडली. एक महिला डॉक्टरसोबत अमानवीय व्यवहार झाला. तिच्यावरती बलात्कार करण्यात आला, त्याच्यानंतर तिची हत्या करण्यात आली. मित्रांनो, या घटनेचा मी तीव्र निषेध करतो आणि तिकडच्या सरकारला, आपल्या देशातील सरकारला, राज्य सरकार आहे, ममता दीदींना माझं त्यांना असं सांगणं आहे की जे गुन्हेगार आहेत याच्यामध्ये इन्वॉल्व, एक गुन्हेगार तर सापडला असं मला वाटतं ज्या माहितीनुसार. याच्यामध्ये आणखीही काही लोकांचा समावेश असण्याचा नाकारता येत नाही मित्रांनो. तर अशा लोकांना मित्रांनो त्वरित फाशीची शिक्षा किंवा त्याच्यापेक्षाही अजून कोणतीही कठोर शिक्षा असेल ना मित्रांनो, तर ती दिली गेली पाहिजेत. याच्यामध्ये कोणताही राजकीय षडयंत्र किंवा कोणत्याही गोष्टी इन्वॉल्व न करता प्रामाणिकपणे सहकार्य करून, निष्पाप डॉक्टर आहे, तिचा जो बळी गेला आहे आणि तिच्यावरती जो अमानवीय आणि पाशवी बलात्कार झाला आहे, तिच्यावरती जी चुकीची घटना झाली आहे मित्रांनो, तर तिला त्याचा न्याय भेटला पाहिजे आणि अशा पद्धतीची शिक्षा दिली पाहिजे. सरकार भविष्यामध्ये अशा पद्धतीची जी विकृती असणारी माणसं आहेत त्यांना त्याचा धाक बसला पाहिजे आणि या सर्व घटना थांबल्या पाहिजेत मित्रांनो. आज आपल्या देशामध्ये महिला सुरक्षित आहेत का? खरंच थोडी शंका वाटते याच्यामध्ये. आज एवढ्या भरलेल्या हॉस्पिटलमध्ये जर अशा पद्धतीची घटना होत असेल तर अक्षरशः निंदनीय आणि लज्जास्पद गोष्ट आहे मित्रांनो. अशा माणसांना, अशा विकृत माणसांना थोडा वेळीच आवर घातला पाहिजे आणि त्यांना ठेचलं पाहिजे. शासनाने याच्यासाठी कठोर नियोजन आणली पाहिजेत आणि महिलांच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवावा आणि त्याच्यावरती काहीतरी चांगले तरतूद आणि त्याची चांगली दखल घेतली पाहिजे. ज्या पद्धतीने महिला सुरक्षित राहतील आणि अशा पद्धतीच्या घटना न घडता महिलांनाही सुरक्षिततेचं वातावरण निर्माण होईल, अशा पद्धतीचा बंदोबस्त या सरकारने केला पाहिजे मित्रांनो. मित्रांनो, ही जी घटना झाली निश्चितपणे याचा मी जाहीर निषेधच करतो आणि दुर्दैवी आहे, लज्जास्पद आहे. आपल्या देशामध्ये असल्या घटना घडत आहेत. आपण जी संस्कृती जोपासली आहे त्या संस्कृतीचा आपण बागलबुवा करतो आणि अशा गोष्टी जी विकृत आहेत अशा घटना ते लोक करतात. वाईट वाटतं या गोष्टींचं मित्रांनो, या घटनेचा मी निश्चितपणे निषेध करतो. पण त्याच्यानंतरही मित्रांनो अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. निषेध हा व्हायलाच पाहिजे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. निषेध महत्त्वाचा आहे, पण तो कोणत्या पातळीवरती केला पाहिजे हे महत्त्वाचं. हा विषय मला मांडण्याचं एकच मला कारण वाटतं मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, ती घटना झाल्यानंतर नुकतंच पूर्ण देशामध्ये 1 ते 2 दिवसाचा डॉक्टरांनी संप पुकारला होता. मित्रांनो, जर डॉक्टरांनी संप पुकारला तर मित्रांनो आपल्या जे पेशंट्स असतात, जे खरंच एमर्जन्सी असते ज्या पेशंट्सना, त्यांनी मित्रांनो कुठे जायचं? त्यावेळी प्रसंगी त्यांच्यावरती जी स्थिती उद्भवू शकते त्या गोष्टीसाठी मित्रांनो जबाबदार कोण असेल? मित्रांनो, मी त्यांच्या भावना समजू शकतो. डॉक्टरांनी जो स्ट्राईक केला, मी त्या गोष्टी निश्चितपणे मित्रांनो समजू शकतो, त्यांच्या भावना समजू शकतो. पण मित्रांनो, या देशातील किती नागरिक आहेत ज्यांना हेल्थ संबंधित किती समस्या आहेत मित्रांनो. काहीही एमर्जन्सी घटना घडू शकतात याच्यामध्ये. तर मित्रांनो, फक्त बोलण्याचा विषय एकच आहे की ती घटना निषेधार्थच आहे. त्याचं कोणीही समर्थन करणार नाही. पण जे मेडिकल डॉक्टर स्ट्राईक करतात काही गोष्टींसाठी, त्यांनी असा कोणताही स्ट्राईक करू नये आणि देशातील जे नागरिक आहेत त्यांना कोणताही प्रॉब्लेम होणार नाही हेल्थविषयी, याची त्यांनी दखल घेतली पाहिजे. हा विषय मी याच्यासाठी मांडतो. बाय चान्स समजा एखाद्या वेळ असं कधी होऊ शकेल का पोलीस कर्मचारी, पोलीस ऑफिसर संपावरती जातील? नाही. नौसेना, वायुसेना, आपले जे मिलिटरीवाले आहेत ते संपावरती जातील तर काय होईल मित्रांनो या देशाचं? अशा घटना देशामध्ये घडतात, त्या निंदनीय आहेत. चुकीच्या घटना घडत असतात. पण मित्रांनो, याच्यावरती सर्वांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त करावा, आपली दिलगिरी व्यक्त करावी. पण कोणताही स्ट्राईक
किंवा बंद करण्याअगोदर आपल्या देशामध्ये जे नागरिक आहेत त्यांना मेडिकल इमर्जन्सीची जी गरज आहे त्या गोष्टीचा सर्वांनी विचार केला पाहिजे. हे असं माझं तुम्हाला निवेदन आहे या देशातील सर्व डॉक्टरांना. डॉक्टरांनी निश्चितपणे कोणताही संप किंवा कोणताही बंद करू नये अशी माझी भूमिका आहे. तुम्हाला या गोष्टीवरती काय वाटतं? ही गोष्ट तुम्हाला पटली का? पटत असेल तर निश्चितपणे मित्रांनो मला कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि ही घटना खरंच निंदनीय होती. सरकारने खरंच काहीतरी लवकरात लवकर या गोष्टी थांबवण्यासाठी, असल्या विकृत माणसांना वठणीवरती आणण्यासाठी, त्यांना ठेचण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.